करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 6वा वायोस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायोदेव, याचा विचित्र स्वभाव. वायोकरिता सकळ जीव वर्तती जनी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात येताच बघा, जांभई आली की नाही, झोप आली की नाही. समर्थ म्हणाले सावधान असणं गरजेचं आहे. कारण जी आपण सुरुवात केलेली आहे, ज्याप्रमाणे कार्याला सुरुवात करताच आपली सुरुवात प्रार्थनेने, त्याचप्रमाणे परमेश्वराचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्माचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर स्मरण केलेलं आहे. कारण प्रत्यक्षात आता ज्याप्रमाणे जय घोषणा ऐकायला येत आहेत, पाहायला मिळत आहेत, परंतु आपला जय कधी होईल हो? आपण लोक प्रत्यक्षात उभे राहिलेले आपण पाहतो, परंतु आपला देह केव्हा उभा राहील? अहो, लोकांनी आपल्याला आडवा केलेला आहे, बरोबर की नाही? आपला देह उभा केव्हा राहील? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे विषय वासना आड येते, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष देह हा गुंतलेला पाहायला मिळतो. समाज फार उत्तमच आहे. या देहाचा जय तेव्हाच होईल ज्यावेळी आपला देह स्मरणामध्ये असेल. एकदा नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ जय घोषणा आपल्याला ऐकायला येताच बघा, उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त होतं. आपण सुद्धा लोकांच्या मागे जायचो घोषणा द्यायला. एक वडापाव मिळायचा, नाश्ता मिळायचं, परंतु काय मिळालं? काहीच साध्य झालं नाही, काहीच प्राप्त झालं नाही. तेवढ्यापुरता फक्त आनंद मिळाला. परंतु जर विचार केला, तो भाग लोकमतामध्ये आहे. लोकांचं मत आपण जाणून घेतलं. लोक जशी बोलायची तसं आपण वागत गेलो. कारण का? वडापाव मिळावा, काहीतरी मिळावं यासाठी. परंतु लोकांचं ऐकून आपलं काही भलं झालं नाही. मग त्याचप्रमाणे मत कोणाचं ऐकायचं? तर खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमताचं. ज्या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला, त्या दासबोधाचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. आपण लोकांचा इतिहास संपूर्णपणे ऐकायचो, वाचायचो, परंतु काहीच प्राप्त झालं नाही. म्हणून दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समास 6वा वायुस्तवन. तत्व दाखवलीत ना. मागच्या समासामध्ये सुद्धा समर्थाने उत्तमाचा अग्निनिरूपण दाखवलं. जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आता समर्थ कृपेने वायुस्तवन आहे. नमस्कार आहे. कारण या महाभूतांमुळे, बरोबर की नाही, आपला देह चालतो की नाही. म्हणून स्मरण असावं. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायुदेव,
याचा विचित्र स्वभाव वायोकरिता सकळ जीव वर्तती जनी. एकदा वापरला का हो धन्य? नाही. त्या वायुदेवाला नमस्कार आहे. धन्य धन्य हा वायुदेव. हा वायुदेव खरोखरच धन्य धन्य आहे. याचा स्वभाव जरा विचित्र आहे. कारण या वायूमुळेच या जगात सर्व जीव बघा जगत आहेत. 84 लक्ष योनी ज्याप्रमाणे या पृथ्वी तलावर बघा जन्माला आलेली आहे. सर्व हवेमार्फत वायूमार्फत बघा प्रत्यक्षपणे जीव जगत आहे. आपल्याला सुद्धा ऑक्सिजनची गरजच आहे ना. आपण हवेशिवाय वाऱ्याशिवाय राहू का हो? बघा श्वास घेतोय श्वास सोडतोय, आपण घेतोय काय हो? विचार करा. घेणारा तोच आहे ना. जोपर्यंत आपला बघा आपल्या देहामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपला श्वास उश्वास चालू आहे. मग अनेक प्रकारचे जीवजंतू बघा आपल्याला पाहायला मिळतात. जे डोळ्यांनी दिसत नाही ते सुद्धा बघा उत्तम प्रकारे जीवन जगत आहेत. आपल्याला समोर अनेक प्रकारचे प्राणी पशु पक्षी सजीव सृष्टी जीवसृष्टी त्याचप्रमाणे उभयचर खेचर वनचर भूचर त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्य बघा सर्व वायूमार्फत बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतं. बरोबर की नाही? म्हणजेच धन्य धन्य हा वायुदेव. का सांगितलं? कारण जर या पृथ्वी तलावर हवाच नसती तर आतापर्यंत जीवजंतू जगूच शकला नसता. कारण त्या जीवजंतूला त्या देहाला अनेक बघा 84 लक्ष योनीला हवेची वारेची गरजच आहे. म्हणून धन्य धन्य का सांगितलं? आपण प्रवास करतो. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. प्रवास करत असताना आपण बसमध्ये जाताना बघा किंवा ट्रेनमध्ये जाताना काय बुक करतो? बघा सीट बुकिंग करताना मला विंडो मिळावी खिडकी मिळावी. का? बसमध्ये तर हवा येणारच आहे, एवढ्या खिडक्या असतात. ट्रेनमध्ये सुद्धा हवा असते. परंतु जर गर्दी झाली तर बघा श्वास कोंडला जातो. म्हणजे काय? गुदमरायला होतं की नाही. परंतु बघा ज्याप्रमाणे आपण विंडो सीट खिडकीची सीट जेव्हा बुकिंग करतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं. बाहेर मार्केटमध्ये आपण फिरायला गेलो म्हणजे भाजी आणायला गेलो काही एखादी वस्तू आणायला गेलो किंवा एखाद्या कारणामुळे आपण बाहेरचा प्रवास आपण करायला गेलो आणि जेव्हा घरी आल्यानंतर जर समजा लाईट गेली तर बघा संपूर्ण काय होतं? राग क्रोध येतं की नाही? कारण का? कारण देह हा प्रत्यक्षपणे उन्हातून आलेला आहे. त्याला हवेची गरज आहे वाऱ्याची गरज आहे. मग त्याचप्रमाणे आपण विचार करू अरे मग जे जलामध्ये म्हणजे जलाशयामध्ये त्या पाण्यामध्ये राहणारे प्राणी असतील मग ते कसे श्वास घेत असतील? त्यांना कुठे हवा आहे? समर्थ म्हणाले पाण्यातील मासा झोप घेतो कैसा ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे ना. म्हणून याचा विचित्र स्वभाव समर्थांनी आपल्याला उत्तमाचा भाग दिलेला आहे. वारा हवा आपल्याला डोळ्यांनी दिसतं का हो? अजिबात नाही. फक्त जाणवतं. एखादा फडका असेल एखादा कागद असेल कोणत्या दिशेमार्फत तो उडतोय तेव्हा समजतं बाबा वारा इकडून तिकडे चाललेला आहे. पाळापाचोळा असेल बघा प्रत्यक्षपणे हवेमार्फत वाऱ्यामार्फत इकडचा तिकडे पसरलेला पाहायला मिळतं. एवढा वाऱ्याचा वेग असतो. वाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही. आपण बोललेलं दुसऱ्यांना ऐकायला येतं. कशामुळे? हवेमार्फत वाऱ्यामार्फत. वारा नसेल तर बघा बोलून दाखवा होऊच शकत नाही. बोलणारे आपण बोलू अरे
हवा नाही, लाईट नाही, पंखा नाही, तरी आम्ही बोललो, ऐकायला येतं. परंतु नाही हो. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात पावसाळ्याचे दिवस असतात, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजा कडाडतात, मेघगर्जना होते, एवढं वादळ आपल्याला पाहायला, त्याचप्रमाणे आपण अनुभवतो सुद्धा. ज्याप्रमाणे त्या वाऱ्यामुळे सर्व होतच नव्हतं. काही वेळेला बघा जेवढी कचरा असते ती कचरा संपूर्णपणे निघून जाते आणि आपलं अंगण सुद्धा स्वच्छ पाहायला मिळतं. विचार करा. आणि काही वेळेला त्याच झाडाची पानं आपल्या अंगणामध्ये पसरलेली पाहायला मिळतात. वायो करिता श्वासोच्छ्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चळन घडे. समर्थ म्हणाले, वायूमुळेच जीवांना श्वास आणि उच्छ्वास करता येतो. आपणच बघा ना, आपण श्वास घेतोय, बाहेर सोडतोय. जर आपण श्वासच घेतला नाही तर बघा काय होईल, त्रास होईल की नाही. मग त्याचप्रमाणे श्वास घेणारा सुद्धा अंतरीचा अंतरात्मा, श्वास सोडणारा सुद्धा तोच आहे. नाना विद्यांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे या वायूमुळेच शरीरास चळणवळण घडते. आपण विचार करतो ना, आपले हातपाय कसे हलतात, आपल्या शरीरामधले सर्व अवयव बघा प्रत्यक्षपणे इंद्रिये इकडे तिकडे कसे होतात, हवेमार्फत. आपल्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूते आहेत, म्हणून आपला देह इकडे तिकडे फिरत आहे. परंतु अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावर बघा तोच देह काहीच करू शकत नाहीये. म्हणून समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये उत्तमाचा भाग दिलेला आहे. चलन वळन प्रसारण, निरोधन आणि आकोर्चन, प्राण अपान व्यान उदान, समान वायू. चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळेच होत असतं. आपल्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. यांच्या रूपाने वायूच मनुष्याच्या शरीरात वावरत असतं. बरोबर की नाही. नाग कुर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो, ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती. ज्याप्रमाणे नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत, अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत. अनेक प्रकारचे बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो तर अनेक प्रकार आहेत. प्राण सांगितले, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. आणि उपप्राण नाग, कुर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजय. वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. आपण विचार करतो, घरामध्ये आपण AC लावतो बघा. ज्याप्रमाणे घरामध्ये AC चालू आहे तोपर्यंत आपल्याला थंडावा जाणवत असतो. त्याप्रमाणे आपण घरामधून बघा प्रत्यक्षपणे बाहेर पडलो, बरोबर, AC बंद केला आणि आपण घराबाहेर पडलो, आपल्याला कुठेतरी जायचं आहे, त्यावेळी जास्त ऊन लागतं, जास्त गरम होतं. कारण का, आपण थंडाव्यामध्ये होतो. मग त्याचप्रमाणे आपण जसं बघा 2-3 तास आपण घरामध्ये एअर कंडिशनमध्ये बसलेलो आहोत, परंतु घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला जास्त घाम येत असतो, जास्त गरमी पाहायला मिळते. म्हणून समर्थ म्हणाले, शरीरामध्ये प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आणि समान आहे. वायो
ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. प्रथमतः वायू ब्रह्मांडामध्ये प्रगटला. आता वायू प्रत्यक्षपणे आताच आहे का, या कलियुगामध्येच आहे का? नाही आहे. पृथ्वी प्रत्यक्षपणे जे बघा, 84 लक्ष योनी जीवजंतू कीटक जन्माला यायच्या अगोदरच पंचमहाभूत तयार झालेली आहेत. त्याचप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे आता आहे तो कलियुग. मग वायू हा ब्रह्मांडात बघा, प्रत्यक्षात ब्रह्मांडात प्रगटला. तेथे ब्रह्मांडी अनेक देवता त्याने निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडामध्ये प्रगटला. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव, विख्यात राजे. समर्थ म्हणाले, स्वर्ग लोकातील सर्व देव. आता स्वर्ग कुठे आहे? आपल्याला प्रथमतः हा प्रश्न पडतो. स्वर्ग इथे आणि नरक वरती आहे का आकाशामध्ये? आपल्याला कोणी विचारलं किंवा आपण दुसऱ्यांना कोणाला विचारायला गेलो तर ते वरती बोट दाखवतात. नरक कुठे आहे? वरती. स्वर्ग कुठे आहे? वरती. मग इथे काय या पृथ्वी तलावर? समर्थ म्हणाले, स्वर्ग लोकी सकळ देव आणि तैसेची पुरुषार्थी दानव. स्वर्ग लोकातील सर्व देव तसेच पुरुषार्थी असे दानव आणि या मृत्यू लोकामध्ये असलेले मानव, विख्यात राजे. विचार जर करायला गेलो, स्वर्ग इथेच आहे हो, आणि नरक यातना सुद्धा इथेच आहे. आता कसं? जे जे तू उत्तमाचं कार्य करीत आहेस त्याप्रमाणे तुझा स्वभाव सर्वांना आवडत आहे. मग तुला बघा कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे. मग तुला उत्तमाचे दिवस प्राप्त झालेले आहेत. मग तुझा स्वर्ग इथेच तुला पाहायला मिळेल. देवाचं बघा, परमेश्वराचं स्मरण तुझ्या मुखातून प्रत्यक्षपणे बाहेर पडत आहेत. स्वर गात आहेस, परमेश्वराचे स्वर तू गात आहेस. स्वर्गाची दारं तुझ्यासाठी उघडी आहेत. परंतु नरक यातना या पृथ्वी तलावर आपल्या हातून जी बघा वाईट कर्म प्रत्यक्षपणे घडत आहेत, त्या घडलेल्या कार्यातून आपल्याला जे पाप आपल्याला भोगायचं आहे तेच म्हणजे नरक यातना. याच जन्मी आपल्याला प्रत्यक्षपणे काय करायचं आहे? भोग भोगावे लागणार आहेत. मग नरक यातना इथेच आहे, वरती काहीच नाही आहे. स्वर्ग लोकातील सर्व देव आणि त्याचप्रमाणे पुरुषार्थी असे दानव या मृत्यू लोकात मनुष्यदेह आणि इतर प्रख्यात राजे आपल्याला पाहायला मिळतील. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे, क्रीडा करीती. समर्थ म्हणाले, या नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर असतील, जंगलामधले असतील, बघा जलचर असतील, पाण्यामधले असतील, प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदात क्रीडा करीत असतात. आपण अनेक प्रकारे बघा एखाद्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात, अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. बघा ते आनंदाने काय करत असतात? प्रत्यक्षपणे जीवन जगत असतात. आपल्याच घरामध्ये बघा जे पाळीव प्राणी असतात ते किती आनंदाने राहतात. त्यांना सांगावं लागतं का? नाही आहे. सकाळ झाली की बघा ते बरोबर घराबाहेर पडतात, संध्याकाळ होतात ते बरोबर घरामध्ये येतात. बरोबर की नाही? जसं जंगलात डोंगराळ भागामध्ये अनेक प्रकारचे पशुपक्षी प्राणी पाहायला मिळतात. ते किती आनंदाने बघा उत्तमाचे नांदत असतात.
परंतु आपणच असं प्रत्यक्षपणे त्यांना त्रास देत असतो. त्यामुळे काय होतं, आता जर विचार केला, एखादा प्राणी बघा सावलीसाठी आपल्या अंगणात किंवा बघा एखाद्या झाडावर एखादा पक्षी बसलेला आहे, आपल्याला तो बघा प्रत्यक्षपणे आपण डोळ्यांनी पाहतोय, परंतु आपण त्याला कुठल्या ना कुठल्या साधनाने बघा त्यांना तिथून हुसकवण्याचा प्रयत्न करतो. आता तो प्राणी किंवा तो पक्षी तो आपल्याला काय करीत आहे का? तो उलट शांततेने बसलेला आहे सावलीमध्ये. परंतु आपल्या या देहाला बघा प्रत्यक्षपणे माझ्या अंगणात तू काय करतोस? आपण अजून अंगण घेऊन बसलेलो, अजून आपण घर घेऊन बसलेलो. समर्थ म्हणाले, आपण काय घेऊन जाणार आहोत का? अहो हे सर्व नाशिवंत आहे. जीवनामध्ये आनंद कसा प्राप्त होईल हे पाहता आलं पाहिजे. म्हणून नरदेही नाना भेद, अनेक प्रकारचे भेद आहेत. अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघेचळे, उठती वन्नीचे उबाळे वायो करिता. समर्थ म्हणाले, आपल्या घरामध्ये सुद्धा बघा प्राणी असतातच ना, पशुपक्षी सुद्धा असतात. आता जी पाळलेली आहेत ते बघा आपल्या घरामध्ये, नमस्कार आहे, आपल्या घरामध्ये बघा एखादा श्वान असेल किंवा एखादी मांजर असेल, असतात की नाही आपल्या घरामध्ये? नक्कीच. आपल्या घरामध्ये जर लहान मूल असलं ना, बघा आपण कसा विचार करतो, एखादे मांजरीचे पिल्लू असेल किंवा श्वानाचं पिल्लू असेल, कुत्र्याचं पिल्लू असेल, बघा आपण कसं उत्तम प्रकारे जपत असतो की नाही, की बाबा लहान पिल्लू आहे, उत्तम प्रकारे संरक्षण करता आलं पाहिजे. मग त्या प्राण्यांना सुद्धा आपल्या मानवाची, आपल्या मनुष्य देहाची काळजी वाटत असते. आपल्या घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतं बघा, जेव्हा ते श्वान म्हणजे ते बघा कुत्रा असेल किंवा मांजर असेल, उत्तम प्रकारे ते लहान बाळाजवळ खेळत असते. विचार करा, आपण पाहतो अरे उत्तम प्रकारे बघा त्या लहान बाळाजवळ इकडे तिकडे फिरत असतो. आपण त्याला उलट बाजूला करतो, कारण का? प्राण्यांपासून दूर राहा. परंतु ते बघा उत्तम प्रकारे काय करत असतात, त्याचा सांभाळ करत असतात. बाहेरून कोणी एखादी व्यक्ती जर दरवाजातून येताना दिसली की बघा ते त्याच्या अंगावर जातात. का आपल्या या लहान बाळाला संरक्षणासाठी. आणि आपल्या घरामध्ये जर कोणी एखादे पाहुणे आले तर आपण आपल्या घरातल्या पाळीव प्राणी जे असतात त्यांना पहिला बाहेर काढतो आणि यांना आतमध्ये घेतो. विचार करा, हा आपल्यामध्ये फरक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघेचळे, वन्नीचे उबाळे वायो करिता. सर्व प्रकारे जर आपण पाहायला गेलो, या सर्वांमध्ये वायू खेळत आहे. सर्व पक्ष्यांचे समुदाय म्हणजे थवेचे थवे या वायूमुळेच उडतात ना. पक्ष्यांना पंख आहेत ना. जर हवा नसती, वारा नसतं, पक्ष्यांना उडता आलं असतं का हो? अजिबात नाही. विमान, हेलिकॉप्टर आपल्याला उडताना दिसतं, हवा नसती तर उडलं असतं का हो? अहो साधा आपला पतंगच बघा ना, पतंग उडवतो ना, हवा नसेल तर तो खालीच येणार ना जमिनीवर. म्हणजे विचार जर केला तर प्रत्येकामध्ये हवा असणं गरजेचंच आहे. त्यामुळे बघा प्रत्यक्षपणे हालचाल करत असतात ना इतर जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी. आणि आगीचे लोलही या वायूमुळेच उठतात. आपल्याला डोंगराळ भागामध्ये अनेक प्रकारे बघा अग्नी पेटलेला दिसतो, वणवा पेटलेला दिसतो. आता तो जळत जळत कुठपर्यंत जातो? तिथं कोणी लावायला जातं का पुढे पुढे? नाही, तो हवेमार्फत, वायूमार्फत काय जातो? पसरला जातो. वायो मेघाचे भरण करी, सवेच पिटून पडते सारी, वायो आईसा कारभरी दुसरा नाही.
वायूच बघा प्रत्यक्षपणे मेघांना आकाशात भरलेला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे स्वतःच त्यांना झोडपून तो दूर सरतो. वायूसारखा कारभारी दुसरा कोणी नाही हो. आकाश आपल्याला निरभ्र पाहायला मिळेल. आकाशामध्ये काळे ढग जमा होतात बरोबर ना पावसाळ्याच्या टायमामध्ये, परंतु वायूच वाराच बघा प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपण उन्हामध्ये जातो तेव्हा बघा वारा येतोच, तेव्हा गरम हवा आपल्याला प्राप्त होते. परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात आपण संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळी जातो तेव्हा आपल्याला थंड हवा जाणवतो. वायूच कार्य करत आहे. परी ते आत्मयाची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्यांच्या इच्छेनुसार वागत असतो, पण बाहेरील वायू बघा व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामाच नसते. गिरिजाहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा, गरजे गरजो तडक विजा, वायो बळे. समर्थ म्हणाले पर्वतांच्या शिखरां वाचून मेघांच्या दाट फौजा या लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करत असतो. वाळानेच मेघगर्जना बघा विजा कडकडू लागतात. कोणामुळे? वायूमुळेच ना, बरोबर की नाही? कारण हवेमार्फत या वायूमार्फत आपल्याला ऐकायला येतं. मेघगर्जना केव्हा ऐकायला येते? वायूमार्फतच ना. म्हणून समर्थ म्हणाले एक वटले निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेचांड नाना केवी कळे. वायूमुळेच पंचमहाभूते एकवटली जातात. ती वेगळी निवडून काढताच येत नाहीये. त्यांचं मिश्रण झालेलं असतं, ते वेगळे कदापि होऊ शकत नाही. आणि याचप्रमाणे हा सगळा गुंता झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो कळणार कसा हे मात्र शोधणं गरजेचं आहे. वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरा सरीसे पडती. वायू सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरा सरीसे पडती. मोठ्या सोसाट्यांचा वारा सुटला की असंभाव्य गारा पडू लागतात. तसेच त्या पाण्याबरोबर अनेक जीवही बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. म्हणजेच काय, सोसाट्याचा वारा केव्हा सुटतो बघा, ज्यावेळी पावसाचे दिवस असतात त्यावेळी बघा मेघगर्जनेसह अनेक प्रकारची जसं चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी गारा पडलेल्या पाहायला मिळतात. समर्थ म्हणाले वायुरूपे कमळकळा, तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले. कमळाला जसा देठाचा आधार असतो ना, तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो. आपण जर विचार केला, कमळ कुठे पाहायला मिळतं? तर प्रत्यक्षात चिखलामध्ये. परंतु त्या चिखलामध्ये त्या कमळाला आधार देणारा कोण आहे? तर प्रत्यक्षपणे देठ, बरोबर की नाही? जसा देठाचा आधार असतो तसाच पाणी, त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे त्या चिखलामध्ये असणारं कमळ, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे. समर्थ म्हणाले शेषास पवनाचं आहार, आहार फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. वायू हा शेषाचा आहार आहे. त्या वायूने शेषाचं शरीर सुद्धा फुगतं आणि मग तो भूमंडळाचा भाग सहन करू शकतो. आता आपण बघा प्रत्यक्षपणे गाडी चालवत असताना किती हवा आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते बघा. टू व्हीलर जेव्हा आपण घेऊन जातो, स्कूटरवर आपण जेव्हा प्रवास करतो, किती वाऱ्याचा वेग आपल्याला प्रत्यक्षपणे जाणवत असतो. आपले कपडे बघा प्रत्यक्षपणे त्या हवेमार्फत फुगले जातात. शर्ट असेल किंवा कपडे असतील बघा प्रत्यक्षपणे, बरोबर की नाही? महाकृमाचे शरीर भळे, नेनो ब्रह्मांड पालते घातले, एवढे शरीर ते राहिले वायोचेनी. समर्थ म्हणाले महाकर्माचं शरीर भलं मोठं असतं,
त्याच्याकडे पाहिलं की ब्रह्मांडच जणू पालथी घातलेला आहे असं वाटतं. वारा हे आपुले दंती, पृथ्वी धरिली होती, तयाची एवढी शक्ती वायूमुळे. बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, वारा ही आपुले दंती. आता महाकर्माचं ज्याप्रमाणे शरीर हे भले मोठं असतं, त्याचप्रमाणे वराहाने आपल्या दाडांवर पृथ्वी धारण केली होती आणि त्याला त्या वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती की कोणी पाहूसुद्धा शकू. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदीश्वर, वायुस्वरूप विचार विवेकी जाणती. समर्थ म्हणाले, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आपण स्मरण तर करतोच की नाही, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. परंतु चौथा कोण? तर श्री सद्गुरू साक्षात स्वतः जगदीश्वर. हे सर्व वायुस्वरूपच आहे, हे जाणलं पाहिजे. त्याचप्रमाणे बघा, 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, सिद्ध साधी योगी भारे भार वायो करिता. 33 कोटी देव. समर्थ म्हणाले, 88,000 ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी सर्व वायुरूपच असतात. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, 8 कोटी भूतकानी वायोरूपे. समर्थ म्हणाले, 9 कोटी कात्यायनी आणि 56 कोटी चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूपच असतात. आता जर आपण विचार केला, समर्थ, भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीव नेनो किती भूमंडळी. भूते देवते नाना शक्ती हे वायुरूपच आहेत. समर्थ म्हणाले, या भूमंडळावर असे किती वायुस्वरूप जीव आहेत ते कोणी सांगू शकत नाही. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळा ठाई पुरवला समर्थ वायू. समर्थ म्हणाले, पिंड ब्रह्मांडाला पुरून बाहेरून आवरण करण्यास गेलेला आहे, असा हा वायू समर्थ असून सर्वांठाईन पुरून उरलेला आहे. मग चालवणारा अंतरीचा अंतरात्मा आहे ना, तो प्रत्यक्षात या आतमध्ये असणारा पिंडी. बघा, जे पिंडी ते ब्रह्मांडी, या पिंडाला चालवणारा ब्रह्मांड प्रत्यक्षात समर्थ वायू आपल्यासाठी प्राप्त झालेला आहे ना. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. जय सद्गुरू. असा या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे आणि त्या हनुमंताचे बघा प्रत्यक्षपणे तन मन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले. काय सामर्थ्य असेल ना, काय भक्ती असेल. हनुमंतांची भक्ती रघुनाथाच्या स्मरणामध्ये. हनुमंत वायोचा प्रसिद्ध, पित्या पुत्रांस नाही भेद, म्हणून दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. समर्थ म्हणाले, या समासामध्ये फक्त वायूचं स्तवन का करायला सांगितलं? कारण हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध आहे. पुत्र असून पिता पुत्रात भेद नाहीये, म्हणून पुरुषार्थांच्या बाबतीत दोघेही समान आहेत. पित्या पुत्रांचं नाही भेद. विचार करा, आपल्याला जर पंख असते तर आपण विचार करतो ना, आपल्याला निबंध सुद्धा प्राप्त होत असतो, बरोबर की नाही? 10 मार्काला 15 मार्काला. मला पंख असते तर विचार करा. परंतु त्या पंखांसाठी हवा असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? आता पक्ष्यांना पंखे आहेत, बरोबर ते इकडून तिकडे प्रवास करत जातात, ते आपल्यापेक्षा वेगाने जातात, बरोबर की नाही? त्यांना तिकीट आहे का? त्यांना कुठले बघा बस भाडे, तिकीट भाडे, रेल्वे भाडे आहे का? काहीच नाही. आपल्याला प्रवास करताना सर्व द्यावं लागतं.
ते आपल्या अगोदर पोचतील. बरोबर की नाही? इथून मला मुंबईला जायचं, ते बरोबर मुंबईला जातील. आता आपण काय विचार करू, आता त्यांना रस्ता कुठे माहिती आहे? नाही, पण जिथे जायचं तिथे बरोबर जातील ना. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायो रोधला होता, सकळ देवांचा अवस्था प्राणांत मांडले. बघा, समर्थ म्हणाले, पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असता हनुमानाला इंद्राचं उरज लागून मूर्छा आली. काय झालं तर प्रत्यक्षात बेशुद्ध अवस्थेत मूर्छा, तेव्हा हनुमंताचा मृत्यूच ओढवला असता. पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला, प्रत्यक्षात विरोध केला, आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. झालं होतं तेव्हा वायू रोधला होता, पूर्णपणे हवा बंद. परंतु आता जर विचार केला ना, समर्थ म्हणाले, त्या सर्व देवांची प्राणांत अवस्था पाहून देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. आता हवा पूर्णपणे बंद झाली आहे, श्वास पूर्णपणे बघा रोखला गेलेला आहे. मग सर्व देवांनी मिळून त्या वायूचं स्तवन केलं, आणि स्तवन केल्यानंतर वायुदेव शेवटी प्रसन्न झाला, आणि जो संपूर्णपणे वायू रोधला होता तो मोकळा केला. म्हणजे विचार करा, म्हणून प्रतापी हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. समर्थ म्हणाले, असा थोर प्रतापी हनुमंत म्हणजे ईश्वरी अवतारच. म्हणून नमस्कार आपण करतो ना, मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजं वानरहित मुख्यम, श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. शेवटी सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहतच राहिले ना. विचार करा, एवढं भलं मोठं सामर्थ्य होतं. ज्यावेळी बघा लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध अवस्थेत पडले होते, त्यावेळी मारुतीराय हनुमंत स्वारी उड्डाण घेऊन पर्वतच उचलून आणला ना. म्हणजे एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे. देव कारागृही होते, हनुमंत देखील अवचित्ते, संहार करून लंके भोवते विटंबून पडिले. देव रावणाच्या कारागृहात होते. हे हनुमंताने पाहिल्यानंतर त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना करून लंकेभोवती फेकून दिली. आता रावणाच्या कारागृहात प्रत्यक्षपणे देवसुद्धा होते. बघा, सीतामातासुद्धा ज्यावेळी लंकेमध्ये होती, बरोबर की नाही, परंतु उत्तम प्रकारे कार्य कोणी केलं? हनुमंत स्वारी. बरोबर काय झालं, भेटायला आले होते की नाही? नक्कीच. परंतु ज्याप्रमाणे अनेक दुष्ट संवार त्या देवांसमोर बघा इकडे तिकडे फिरत होते, हे पाहिल्यानंतर हनुमंत स्वारींनी काय केलं, त्या राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना करून त्याच लंकेभोवती फेकून दिले. आपल्याला फक्त इतिहास एवढाच माहिती, बरोबर की नाही? परंतु संपूर्ण जर आपण इतिहास जर पाहायला गेलो ना, आपलं अख्खं आयुष्य निघून जाईल, बरोबर की नाही? म्हणून उसीने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुच्छ केतांचे आश्चर्य वाटे. रावणाने देवांना दिलेल्या कष्टांचं हनुमंताने बघा उट्टे काढले, आणि त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली. त्यांना वाटलं की कोणीतरी बघा ही अशी साधारण व्यक्तीच आहे, परंतु ती साधारण व्यक्ती नव्हतीच ना. शेवटी
हनुमंत स्वारींनी त्यांची पाळमुळंच उपटून टाकली. विचार करा, असा पराक्रम करणारी बघा प्रत्यक्षपणे हनुमंत स्वारी. मोठं आश्चर्य आणि कौतुक वाटतो. कारण ज्याप्रमाणे श्रीरामाची भक्ती करणारी, त्या भक्तीमध्ये तल्लीन राहणारी, नमस्कार आहे. रावण होता सिंहासनावरी, ते जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे. समर्थ म्हणाले, रावण सिंहासनावर बसला होता, तेथे जाऊन हनुमंताने त्यास ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने विरोध केला, त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. बघा, पाणी मिळेनासे झाले. तिथं रावण सिंहासनावरती बसलेला होता, तेव्हा तिथं हनुमंत स्वारी गेली होती. देवास आधार वाटला. समर्थ म्हणाले, मोठा पुरुषार्थ देखील मनामध्ये रघुनाथाला करुणा करती. देवाचा आधार वाटला. बाबा, त्यांचा मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला की खरंच हनुमंत वायूचा प्रसिद्ध आहे. एवढा पराक्रम करणारे त्या देवांना सुद्धा आश्चर्याने कौतुक वाटलं ना. मनामध्ये रघुनाथाला बघा प्रत्यक्षात स्मरण केलं आणि दैत्य अवघे संवारिले. देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. तेव्हा त्यांनी सर्व दैत्यांचा संहार केला. देवांना तात्काळ कैदेतून सोडवलं आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणी मात्रांना प्रत्यक्ष सुखी ठेवलं. ज्याप्रमाणे देवसुद्धा त्या रावणाच्या कारागृहात होते, परंतु त्याच सर्व देवांना तात्काळ त्या कैदेतून सोडवलं आणि सर्व प्राणी मात्र बघा सुखी झाली ना. म्हणजे विचार करा, एवढा भलं मोठं सामर्थ्य. म्हणून ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन. रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. दैत्य अवघे संवारिले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तव निरूपन्नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.